बहाणे केले तरी, दूर किनारे गेले तरी, ज्यांच्यासाठी लढलो ते निघून सारे गेले तरी, तुझी न उरली सोबत तरीही थांबणार मी नाही, मन मारणारही नाही. शेवटचा मित्र, शेवटचा जीवलग, तुझी न उरली सोबत तरीही थांबणार मी नाही, मन मारणारही नाही, हारणारही नाही कधी मी, हारणारही नाही, हारणारही नाही कधी मी, हारणारही नाही. हारायचं ना, हिम्मत. आणि पुढचं बघा, हे नव्यांचे येणे जाणे, हे सलणारे बाभूळ गाणे. बाभूळ माहिती आहे आपल्याला, बाभळीचे काटे माहिती आहे. हे वणव्यांचे येणे जाणे, हे सलणारे बाभूळ गाणे, दगडालाही फट असते ना, दगडालाही फट असते ना, तिथेच माझे पेरीन दाणे. दगडालाही फट असते ना, तिथेच माझे पेरीन दाणे. येईल तेव्हा येईल पाऊस, थांबणार मी नाही, मन मारणारही नाही, हारणारही नाही कधी मी, हारणारही नाही. आणि वरून पोरगा किती पर्सेंटेज मिळाले, किती मार्क, याच्यासाठी पोरांना रागवू नका. याचा अर्थ अभ्यास करायचा नाही असं नाही. अभ्यास तुम्ही करायचा, पूर्ण त्याला मेहनत करू द्या, प्रयत्न करू द्या, पण तो डॉक्टरच झाला पाहिजे, इंजिनियरच झाला. प्रत्येकाच्या काही विशेष गोष्टी आहेत, काही प्रत्येकाच्या काही मर्यादा आहेत, आणि त्यामुळे समाजसुद्धा असाच चौफेर. ऐक, मगाशी तो विषय निघाला, मॅडमने ती माझी रुबाईसुद्धा ऐकवली. मला वाटते की ते नाही, मी व्यथाची वेधशाळा ती ऐकवली की काय कोणती, की मनाचे मनाशी जरी युद्ध आहे. हा एक वेगळी आहे, ती तुम्हाला सांगतो. की ज्ञानेश महाराज एकदा भेटले आणि ते म्हणाले की कवितेपासून सुरुवात करूया थोडंसं जरा, की तुम्ही बघा एकीकडे रोमॅन्टिक कविता लिहिता. आता मी रोमॅन्टिक कविता तुम्हाला आतापर्यंत ऐकवलेली नाही, ते ऐकवतो आपण थोडंसं हसत खेळत सुद्धा. आता थोडासा ब्रेक हे झाल्यामुळे तर ते म्हणाले की बा एकीकडे तुम्ही प्रेमकाव्य ते सगळं सगळे साजणी वगैरे वगैरे, आणि दुसरीकडे हे सगळं विद्रोह वगैरे, हे जरा कसं काय दोन्ही गोष्टी. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख सुद्धा होतो, विधानसभेची निवडणूक लढलो, म्हणजे अगदी पहिली निवडणूक झाली होती 90ची, त्यावेळेची गोष्ट. नंतर मग सोडली, तर जाऊ द्या तो गोष्ट. पण ते म्हणजे हे कसं बा एवढं हळूवार लिहिणं आणि ते सगळं. तर काय ते महाजन साहेब तुमचे ते आमदार होते त्यावेळेस का, छगन भुजबळ सोबत गेलेले तिकडचे, तुमच्याच जिल्ह्यातले आहेत मला वाटतं, हरिभाऊ महाजन काहीतरी. हां, हरिभाऊ महाजन होते ना आमदार. असो, तर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की बाबा ते कसं आहे की ह्या दोन्ही गोष्टी जरी असल्या तरी मनाचे मनाशी जरी युद्ध आहे तरीही झऱ्यासारखा शुद्ध आहे. दोन्ही गोष्टी, मनाचे मनाशी जरी युद्ध आहे तरीही झऱ्यासारखा शुद्ध आहे. तुला मी जसा पाहिजे तू तसा घे, कधी कृष्ण आहे कधी बुद्ध आहे. आणि हे वाजवा, टाळ्या वाजवा, वाजले तर घाबरू नका, घाबरू. त्याच्यावर अजून टॅक्स लावलेला नाही आहे सरकारनं. एवढं सोडलं बरं झालं की त्यांना, नाही तर मग इथे लावतील बरं. कारण अलीकडे जो तुमच्या निवडणुकीमध्ये, आमच्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आता राजकीय हे झाली सुरू घुसखोरी, तर ते याच्यावर टॅक्स बसू शकतो, काही हे नाही आहे तुम्हाला सांगतो. तर असो, तर आणि आपण मराठी कवितेच्या, मराठी याच्याबद्दल उर्दू हिंदी शायरी, तिथे तर काय दाद, वा वा क्या बात आहे, ते अर्धी ओळ पूर्ण होण्याच्या आधीच वा वा म्हणून देतात. एकदा तर घडलेला किस्सा, कुठला मला नेमका आठवत नाही, तो त्यानं शायरानं हे काहीतरी असं एक ओळ म्हटली, उर्दू आणि हिंदीमध्ये होती, आणि कोणीतरी समोर हा क्या बात आहे, तो म्हणे सॉरी यार मेरी गलत मैंने गलत बोला, आपने वा वा बोल दिया. असं सुद्धा होते. मराठी तिथे काय वा वा माशाअल्लाह वगैरे वगैरे आहे की नाही, आपल्याकडे माशाच येतात फक्त. आपण याच्यातही आपण तो काय नाकावरची माशी उडवत नाही वगैरे वगैरे, नाही का. माझ्या त्या सखे सासरीमध्ये आहे, तू त्याचं ऐकू का एखाद जरा थोडंसं, कारण थोडंसं जरा, कारण मग माझी पंचायत अशी होते या सगळ्या भानगडीमुळे की जसं कुठे संतांच्या याच्यात गेलो
हे घडलेलं आहे बरं, मी तेच सांगून राहिलो. संतांच्या याच्यात गेलो तिथे बाकीचं भाषण वगैरे दिलं, ते म्हणतात सखे साजरी आहे का? अरे म्हटलं यार सारं कमाल आहे. आता संतांच्या याच्यात आलो तुम्ही सखे साजरी आहे का? तशासारखं मला वाटतं की बा जिथे गे, पण त्याच्यावर असो सखे साजरी काही ना म्हणजे असं काही पिच्छा सोडत नाही. चांगली गोष्ट आहे ती. प्रेम ही जगामध्ये सर्वोत्कृष्ट भावना आहे. मैत्री हे सगळ्यात उत्कृष्ट नातं आहे. आईवडिलांचं नातं तर आहेच निसर्गानं दिलेलं, त्याच्या एवढं पवित्र असू शकत नाही दुसरं, पण ते निसर्गानं आपल्यावरती लादलेलं नातं आहे. लादलेलं म्हणजे निसर्गानं जबरदस्तीनं दिलेलं आहे. कोण आपला बाप असावा, कोण आपली आई असावी हे काही आपल्याला ठरवता येत नाही, पण मित्र कोण असावा हे मात्र आपल्याला ठरवता येते. आणि लोकशाहीसाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सशांना जर जिंकायचं असेल तर आपला मित्र कोण, आपलं मत कुणाला जायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे तुम्हाला तुम्ही राजकारणात राहा किंवा नका राहा हे मी असं म्हणणार नाही, पण तुम्हाला मत कुणाला द्यायचं हे तुम्हाला समजलंच पाहिजे. राजकीय शिक्षण आपलं झालेलं नाही. मोठ्या मोठ्या लोकांचे सुद्धा स्टेटमेंट जेव्हा मी पाहतो अनेक नेत्यांच्याबद्दल मला शाप बसतो, आशय वाटते. पण असो त्याकडे जाऊ दे. आपण सखे साजरीचा विषय जरा मुक्त आणि बरे पाहिजे. एक रुबाई ऐकवतो तत्पूर्वी, थोडंसं रोमॅन्टिक याच्यामध्ये, थोडंसं हळूवार. जरा मुक्त आणि बरे पाहिजे जगायास काही झरे पाहिजे. काय पाहिजे आपल्याला विचार करा तुम्ही. जरा मुक्त, आता पाटील सर म्हणत असतील मगाशी म्हणत तक्रार एकच पोळी खाल्ली, बरोबर आहे की सरांच्याकडे जेवलो आपलं ते खिचडी वगैरे बढिया, बरोबर आहे. किती खाणार, खाऊन खाऊन किती खाणार, आपल्याला पाहिजे का? मला कुणाला तुम्हाला तिथे 25 पोळ्या खाणार, हे एक आमच्या नागपूरच्या 40 पुरणपोळ्या खाणारे एकच आहे, ते आमच्या नागपूरचे याचा आम्हाला अभिमान आहे. ते नागपूरचे याचा आम्हाला अभिमान आहे. ते बरं झालं त्याच्यामुळे आमच्या इकडे ते हे कोंबडे बकरे वगैरे खातात हे मी ऐकलं. त्याच्यामुळे आमच्या विदर्भातले सगळे गोट फार्म वगैरे आहे ना, कुक्कुट पालन वगैरे सगळे बंद होऊन गेले. ते बहुधा त्यांच्यामुळे असावे असं मला वाटतं. एकदा भेटले म्हणजे विचारीन त्यांना की बा हे असं आहे का. पण आपण 2 पोळ्या 3 पोळ्या 4 पोळ्या जास्तीत काय खाऊ शकतो. आणि म्हणून जरा मुक्त आणि बरे पाहिजे जगायास काही झरे पाहिजे. आवडलं तिथे टाळी वाजवा, मनापासून वाजवा. राग आला तिथे शिवी देऊन टाक, द्यायची माझ्याकडे नाही आहे. जो व्यक्त झाला नाही तर कसं होणार. तुम्ही मोकळेपणाने व्यक्त झालं पाहिजे ना. मोकळेपणाने व्यक्त होत नाही हा आपला प्रॉब्लेम आहे. मी सांगतो तुम्हाला, शिवी हा प्रॉब्लेम नाही आहे. शिवी हा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही शांत बसता, अन्याय होऊन शांत बसता हा प्रॉब्लेम आहे. तुकाराम महाराजांनी शिव्या नाही दिल्या का? तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये काय काय शब्द आहेत ते आपण आमचे मराठीचे साहित्य, मी तर कॉमर्सवाला आहे बरोबर आहे, म्हणून मला मराठी बऱ्यापैकी येते. तर गमतीचा भाग आहे असो, पण गंमत अशी आहे, खरं आहे. आम्ही ते तुकारामाचे शब्द बदलून टाकले आहेत काही. भले तरी देव वगैरे ते माहिती आहे तुम्हाला, सांगत नाही ते, पण तरी ते शब्द मी सांगतो तुम्हाला की व्यक्त झालं पाहिजे. आणि म्हणून जरा मुक्त आणि बरे पाहिजे जगायास काही झरे पाहिजे. नदी मी कुठे मागतो अमृताची, नदी मी कुठे मागतो अमृताची, मला फक्त पाणी खरे पाहिजे. तेवढंच पाहिजे आपल्याला. काय पाहिजे मला सांगा ना तुम्ही, काय पाहिजे. आणि मग गंमत कशी आहे की संतांनी तुकडोजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ आहे म्हटलं, त्यांनी माझं नाव द्या म्हणून नाही. गाडगे महाराजांच्या नावानं, रामानंद तीर्थ स्वामी रामानंदांच्या अनेक विद्यापीठ आहेत. किती नावं सांगू तुम्हाला. मग मुख्य मुद्दा कसा आहे, आपण आता दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्रामध्ये. अजितदादा पवार निघून गेले, समजा गेले, झालं. आता ते काय ज्याचं बाप त्याचं काय असेल ते जाऊ द्या, त्याच्यात आपण पडायचं. पण काय राहिलं शेवटी सांगा तुम्ही. एका क्षणामध्ये एका सिनेमासाठी गाणं लिहिलं मी, मला फोन आला होता की बाबा ते एक सिनेमात ते गाणं पाहिजे. तर म्हटलं कसं पाहिजे, सिच्युएशनवर गाणे म्हणजे तिथे ऑर्डरप्रमाणे करायचे असतात. तर मग सिच्युएशन काय, तर म्हणजे फकीराच्या तोंडी ते गाणं आहे. तो पूर्ण चित्रपटामध्ये मध्ये मध्ये फकीर येत जाईल आणि ते गाणं सुरू राहील. बस एवढं सांगितल्यावर सगळं आलं ना, लक्षात आलं. मी म्हटलं ठीक आहे. त्या विक्रम गोखलेंनी त्या फकीराचा रोल केला. ते गाणं आहे
तुला कशाचा गर्व माणसा, कोण कुणाचा साथी रे. तुला हे सगळं आपल्याला सांगितलेलंच आहे, काही मी नवीन सांगत नाही आहे. फिलॉसॉफी तो पण लिहिलं मी. तुला कशा नाही तर तुम्ही म्हणाल की चोरूनच आणलं तेच आम्हाला ऐकवतात, असं नको. म्हणजे याचा माझा अर्थ तो तसा नको. तुला कशाचा गर्व माणसा, कोण कुणाचा साथी रे. माती सोबत रुजणे फुलणे, माती सोबत रुजणे फुलणे, पुन्हा व्हायचे माती रे, पुन्हा व्हायचे माती रे. कोण कोणाचा साथी रे. आता पुढे बघा. कोण तुझा घरदार कुणाचे, हे नश्वर संसार कुणाचे. मगाशी सरांनी तो एक विषयही काढला होता की नवीन घर बांधणं सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं. कोण तुझा घरदार कुणाचे, हे नश्वर संसार कुणाचे. जन्म देऊनी श्वासही दिधला, सांग खोया उपकार कुणाचे. एक श्वास जर थांबून गेला, बघा, एक श्वास जर थांबून गेला, काय राहिले हाती रे. कोण कुणाचा साथी रे, कोण कुणाचा साथी. आणि म्हणून जगणं जे आहे हे जगणं असं असं खरं बोला. जाऊ द्या, तुकारामाचं आयुष्य किती 40-42-42व्या वर्षातच. ज्ञानेश्वरांचं तर आणखी कमी, बरोबर आहे ना. पण ते नाव आपण त्यांचं घेतो ना. आपल्या पणजोबाचं नाव माहीत नसेल, मला तरी नाही माहीत, पण त्यांची नावं घेतो आपण. आणि म्हणून गंमत, मी सखे साधनेवर येतो, कारण प्रेम हा विषय इतका असा आहे, सगळ्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय. प्रेम मला तेव्हाही तो प्रश्न आहे की इकडे रामानंद तीर्थ च्या अभ्यासामध्ये होतं ते विद्यापीठाच्या. काही मग प्रश्न यायचे, प्रेम म्हणजे काय, प्रेमाची व्याख्या सांगा, असं वगैरे म्हणायचे. आता म्हणजे मी व्याख्या करत बसलो. मी म्हटलं यार प्रेम म्हणजे काय, प्रेमाची व्याख्या सांगा. म्हटलं प्रेम हा काय व्याख्या करण्याचा विषय आहे का? प्रेम हा करण्याचा विषय आहे. प्रेम हा करण्याचा विषय आहे ना. ज्याला जमत नाही तो व्याख्या करतो. खरा शेतकरी शेतीवरती, मॅडम खरा की नाही, मॅडमला पारा गेला तर खरा शेतकरी शेतीवरती पुस्तक लिहित बसतो का हो? त्याला नांगर धरताना तो अशी फुटपट्टी घेऊन कधी पाहिलं का? किंवा 3 इंच 300 काय 6 इंच असं काही पाहिलं का? बरोबर, तो बैलाला सुद्धा समजते, पण आमच्या समीक्षकाला नाही समजत. तो बरोबर चालतो बैल बिचारा, बरोबर बा, कधी ते त्याच्यात गडबड नाही करत, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून ते कसं आहे, हा गमतीचा भाग असला तरी म्हणून तर म्हटलं प्रेम हा काही प्रेम हा काही व्याख्या करण्याचा विषय नाही, प्रेम हा करण्याचा विषय आहे. याला जमते तो आपला प्रेम करतो, याला जमलं नाही तो व्याख्या करत बसतो. कुणीतरी म्हटलं शेजाऱ्यावर प्रेम करा, बरोबर आहे की नाही. आता शेजाऱ्यावर प्रेम करा, पण त्याच्यात सुद्धा काही नियम आहे. शेजाऱ्यावर प्रेम करा, पण सगळ्यांनी मिळून एका शेजाऱ्यावर नाही करायचं, नाही पुन्हा भांडणं व्हायचे ना. मग तिथं संविधान वगैरे तुमच्या कामात नाही येणार. ते संविधान राहिलं बाजूला आणि तुमचा धिंगाणा तुमच्या बाजूला. तर ते असो, हा गमतीचा विषय असला तरी प्रेम ही फार सुंदर. मला एकदा फोन आला, मी कॉमर्सचा माणूस, मी तुम्हाला ती सांगतो, गंमत जम्मत करत करत आपण पुढे जाऊ थोडं. केव्हा कुठे थांबायचं मला सांगा, बरोबर आहे ना. म्हणजे मी काय रात्रभर बोलत राहील नाही बसला, पण ते इशारा, कारण काही गोष्टी ज्या असतात तर तसं करू शकतो, बोलू शकतो, अशी माहिती झाली. तर प्रेम म्हणजे काय, प्रेमाची व्याख्या सांगा. तर ते भिरभिरणारी नजर, थरथरणारे ओठ, प्रेम म्हणजे काय, सगळीकडे सगळंच आहे, सगळंच आहे. मी सांगतो तुम्हाला, काय जग किती पुढे गेलं असलं तरी मार खाण्याची वेळ आली तर कोणाला खावी लागते. म्हणजे प्रेमामध्ये पहा, म्हणजे हा अन्याय नाही का? तुम्ही विचार करा, एवढे पुरुष असून कोणत्या कामाचे. एक तरी आवाज उठवतो काय, आम्हालाच मार का खावा लागतो. म्हणजे तुम्ही म्हटलं का कधी, सांगा ना. घरी तर नाही बोलू शकत, मला माहिती आहे. ज्यांचं लग्न झालं ते बोलू शकत नाही हे मी समजू शकतो. त्याच्याबद्दल माझी म्हणजे तुमच्याबद्दल हे आहे, सहानुभूतीच आहे. पण एरवी तुम्ही का नाही बोला बरं? ते प्रेम आता जाऊ द्या, काय फार पुरुषावर मॅडम एवढा अन्याय आहे. म्हणजे मला एका आता बरं मी ते सांगतो नंतर, मला घडलेला किस्सा सांगतो. मी खोटं वगैरे नाही हे करत, फोकनाटबाजी नाही करत मी. राजकारणात होतो तरी फोकनाट नाही बोलत मी, बरोबर आहे. तर भिरभिरणारी नजर, थरथरणारे ओठ, प्रेम व्यक्त होण्याची पद्धत तीच आहे. धाकधूक आपल्यालाच होते, बरोबर आहे ना.
आपणच आणि म्हणून ते भिरभिरणारी नजर, थरथरणारे ओठ, नजरा नजर झाल्यावर माती उकरणारे बोट. प्रेम म्हणजे काय? प्रेमाची व्याख्या सांगा त्याबद्दलचं बघा की भिरभिरणारी नजर, थरथरणारे ओठ, नजरा नजर झाल्यावर माती उकरणारे बोट आणि तिच्या गालावरती गुलाबाची साय असते. भिरभिरणारी नजर, थरथरणारे ओठ, नजरा नजर झाल्यावर माती उकरणारे बोट आणि तिच्या गालावरती गुलाबाची साय असते. याहून वेगळं सांग दोस्ता, प्रेम दुसरं काय असतं? हवेमध्ये तरंगल्याचा जेव्हा तिला भास होतो, हवेमध्ये तरंगल्याचा जेव्हा तिला भास होतो, त्याच्या आंबट घामालाही अत्तराचा वास येतो. हवेमध्ये तरंगल्याचा जेव्हा तिला भास होतो, त्याच्या आंबट घामालाही. आपण जवळ गेलो आणि कुणी जर रुमाल बाहेर काढला, आता घामाचे दिवस सुरू होतील, आता घामाचे दिवस. आपण गेलो आणि रुमाल काढला की समजायचं जमण्यासारखं नाही. जास्तीची रिस्क घ्यायची नाही. रिस्क घ्यायची असेल तर चांगली गाडी चालवणारा मित्र सोबत ठेवायचा. त्याला सांगायचं गाडी वळवून ठेव, गडबड आली की मी बरोबर गाडी बसलो की हो, नाही तर दोघंही फार खातील. बरोबर, फार बेकार आहे. आजकाल CCTV कॅमेरे सुद्धा आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणून की हवेमध्ये तरंगल्याचा जेव्हा तिला भास होतो, त्याच्या आंबट घामालाही अत्तराचा वास येतो. घाम असो, अत्तर असो, फूल असो, पत्थर असो, ती त्याला भेटण्यासाठी व्याकुळ असते, असहाय असते. याहून वेगळं सांग दोस्ता, प्रेम दुसरं काय असते? आणि त्यामुळे प्रेमाच्या ह्या गोष्टी आहेत. एक तुम्हाला सांगतो की सखे साजणीमध्ये बरं आहे ना, सखे साजणीचा विषय, सखे साजणीचा एक कडवं ऐकवतो आणि मग त्यातलं नथनी हे कडवं, आपण कुठे आहोत हा सुद्धा म्हणजे किती मोठा काय आहे म्हणजे त्याच्यातून कळेलच तुम्हाला. ते सखे साजणी. तुझ्या टपोर डोळ्यात माझ येवलस गाव. मिलिंद इंगळेंनी जो अल्बम केला 35 मिनिटांचा, तो एकच कवी, एकच कविता, एकच संगीतकार, एकच गायक आणि एक अल्बम, असं तो वेगळा प्रयोग आहे. आणि बरंच त्यांनी म्युझिक त्याच्यावर व्हिडिओ वगैरे करण्यास सुरू आहे त्यांचं. पण असो, तुझ्या टपोर डोळ्यात माझ येवलस गाव, तुझी झेप वादळाची, तुझी झेप वादळाची माझी, तुझ्यावरी धाव माझी, तुझ्यावरी धाव. तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलस गाव. त्यातला नथनी हा दागिना, ती संपूर्ण कविता म्हणजे संपूर्ण पुस्तक कशावरती आहे? एक 100 पेजेस, 110 पेजेस वगैरे पुस्तक आहे, कविता संग्रह आहे तो. तर फक्त स्त्रीचं नाक, कान, डोळे, पापणी, भुवई, तीन, नख, केस, गाल, खळी, हे सगळं वर्णन स्त्रीचं, अवयव आणि अलंकारांचं वर्णन करणारी कविता. माझा असाच एक कार्यक्रम, एका ठिकाणी कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्यानंतर मॅडम गाडीजवळ आल्या आणि म्हणाल्या, सर तुम्ही सखे साजणी इतकं लिहिलं सखीवरती, सख्या साजना का नाही लिहिलं? आता पहा म्हणजे किती सख्या साजना का नाही लिहिलं. मलाही वाटलं यार हे बरोबर आहे, सख्या साजना लिहिलं पाहिजे. पण मी म्हटलं मॅडम कुणीतरी कवयित्रीनं लिहिलं पाहिजे, मी कसा सख्या साजना लिहिणार? मी कसं नाही, मी विदर्भ साहित्य संघाचा असलो तरी त्यात तशा शाखेचा नाही आहे ना. तर त्याच्यामुळे तर म्हटलं बा कोणीतरी, तर मी आमच्या काही मैत्रिणींना सांगितलं, म्हटलं बा असं त्या मॅडमचं म्हणणं होतं, दोघी तिघींनी प्रयत्न केला. इकडे आता कोणी पुण्यावरून त्या मॅडम आहे, तेही करतायत, चांगलं हे करतायत. त्यांनी पाठवली काही 20-22 कडवी वगैरे पाठवली मला. पण मग काय झालं की ते मग त्यांनी प्रयत्न केला, ते काही जमलं नाही, मजा नाही आली. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 3-4 वर्षानंतर त्याच ठिकाणी कार्यक्रम झाला, त्याच ठिकाणी नेमका. आणि त्या मॅडम पुन्हा आल्या गाडीच्यावरून. त्याबरोबर काही त्या फार किती म्हणजे मला जर 4 वर्ष त्या लक्षात ठेवतात त्या कवितेसाठी, त्याच्यासाठी, तर त्या घरी किती त्रास होत असेल ते विचार करा ना. म्हणजे त्या सोडत असतील का? तसं 24 तास बकरा सापडला ना तावणीमध्ये, बरोबर आहे की नाही? तर त्या आल्या पुन्हा म्हणे, सर मी तुम्हाला 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं, तुम्ही म्हणे लिहिलं. अरे म्हटलं हो यार, झालं हे बरोबर आहे, मी लिहिणार. मग मी विचार केला की बाबा आता आपण लिहिलं पाहिजे, कारण तुम्ही लोक तर काही लिहिणार नाहीत, म्हटलं आपणच लिहावं. मग मी विचार करायला लागलो की जसं आता सख्या साजना लिहायचं झालं तर काय लिहिणार. जसं आता नाक, डोळे, कान, पापणी, भुवई, तीळ वगैरे सगळं निसर्गानं तुम्हाला देऊन टाकलं.
आमच्याकडे काय आहे? म्हणजे आपण बर्बाद आहोत. तो 2 पैकी 1 अंबानी काहीतरी दिवाळखोर आहे, त्याच्यापेक्षा आपण जास्त दिवाळखोर आहोत, जास्त दिवाळखोर आहोत. आणि आपल्या मागं कुणी नाही आहे असा फकीर, बरोबर आहे की नाही? की त्याच्यामुळे आपण, आणि म्हणून मग मी विचार केला तर तेव्हा मला असं वाटलं की यार काय लिहिलं की तुझी लांब लांब दाढी, म्हणजे काय लिहिणार तुझी, माझी त्यावेळेस माझी लांब होती पण तेवढी लांब नव्हती, पण तरी समजा दाढी, तुझी लांब लांब दाढी, तुझी लांब लांब मिशी, तुझी लांब लांब दाढी, तुझी लांब लांब मिशी, चहा पिताना साजणा छान घासतो सबशी. मॅडम असं बशी घासण्याचं आहे का घरी? मॅडम फार हसतायत, त्याच्यामुळे असेल त्यांचं अभिनंदन. म्हणजे त्यांना तो खर्च वाचतो ना, ते काय घ्यावं लागतं रे, ते आहे ना, ते काहीतरी घासायचा तर तो खर्च वाचला ना तुमचा. तुझी लांब लांब मिशी, तुझी लांब लांब दाढी, तुझी लांब लांब मिशी, चहा पिताना साजणा छान घासतो सबशी, तुझ्या मिशीची साजणा किती तारीफ करावी, तुझ्या मिशीची साजणा किती तारीफ करावी, पोरा बाळा नाही वाटे मिशी हातात धरावी. म्हणजे आमचे हाल असे आहे. पण तेच आम्ही जेव्हा तुमच्याबद्दल लिहायला जातो तेव्हा, तुझ्या नाकामध्ये नथ छोटासा दागिना आहे, छोटासा दागिना आहे, सगळ्यात छोटा, आवाज करत नाही. इथून जो आवाज येतो तो घोरण्याचा असतो, नाहीतर सर्दी झाल्याचा असतो. नथनीचा आवाज कधीच येत नाही, लक्षात घ्या तुम्ही, तिला बदनाम करू नका. हा, तुझ्या नाकामध्ये नथ नाजुका बोल, नथ तुझ्या नाकामध्ये नथ नाजुका बोल, लाख बोलाहून सखे तिच्या अबोल्याचं मोल, लाख बोलाहून सखे तिच्या अबोल्याचं मोल, नथ बैसली साजणी किती मोक्याच्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही जागा नेमकी कशी पकडायची. आमच्याकडे एक मंत्री होता, बाकी मुख्य पाहुण्याचा फोटो कटला तरी चालेल, पण आता बरोबर कुठून तरी यायचा. आमदार होता, मंत्री झाल्यानंतर ते काही लोकांचीच, नथ बैसली साजणी किती मोक्याच्या ठिकाणी, येवलीशी नथ झाली साऱ्या सौंदर्याची राणी. बघा, येवलीशी नथ झाली साऱ्या सौंदर्याची राणी, तिचा येवलासा जीव. पुढची ओळ बघा, तिचा येवलासा जीव किती मानाला पोचली, तिचा येवलासा जीव किती मानाला पोचली, जणू जणू पानाच्या विड्याला सखे लवंग टोचली, जणू पानाच्या विड्याला सखे लवंग टोचली, अशी चकाकते नथ फुटे प्रकाश पिसारा, अशी चकाकते नथ फुटे प्रकाश पिसारा, तुझ्या नाकाच्या सेवेत जणू आला शुक्र तारा, तिचा वेगळा दरारा, तिचं वेगळंच काम, तिचा वेगळा दरारा, तिचं वेगळंच काम. पुढे बघा, तिचा वेगळा दरारा, तिचं वेगळंच काम, श्वास श्वास येता जाता तिला सखे ठोकतो सलाम. विचार करा, श्वास येता जाता तिला सखे ठोकतो सलाम, तिच्या दर्शना वाचून श्वास सरकिना पुढे.
तिच्या दर्शना वाचून श्वास सरकिना पुढे नथ नाकात राहू दे नथ काढू नको गळे एका एका श्वासामध्ये एका श्वासामध्ये तिचं मिसळलं नाव तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलस गाव तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलस गाव. धन्यवाद. तर अशा पद्धतीने 14 कडव्यांचं ते आहे सखे साजणी. असो, मी तुम्हाला एक गझल ऐकवतो. मला वाटते की थोडंसं गझलचा थोडा लाईट मोड हे झालेला आहे. गझल एक किंवा आपल्या विषयाशी संबंधित असलेली गझलच ऐकवतो. की जसं मगाशी मॅडम म्हणाल्या ना, काय तुम्ही मला गझलमधली भाषा माहीत नाही मॅडम, म्हणजे त्याला काय मतला हां तुम्ही त्याला काय हां तर ते जी ओळ आहे त्याच्या संदर्भात तुम्ही जे म्हटलं. आणि तर न्याय दिल्लीवरून बंद होत नाही बरं, कारण अलीकडे बारीक बारीक याच्यामध्ये घुसायला लागले तर मग काय करता, साहित्यिक संस्थांमध्ये घुसायला लागले तर माईकमध्ये तर घुसणारच. बरोबर. असो, पण तो गमतीचा भाग आहे. न्याय आता तरी सारखा पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, अनसुदामा सही द्वारका पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे. पुढे बघा. मी निघालो पुढे या क्षणापासून, मी आपल्याला सुरुवात तुम्ही 6 वर्ष झाले, 6वं वर्ष आहे. अनेक व्याख्यान मला 75 वर्ष 25 वर्ष 50 वर्ष आहे. बरोबर आहे. तुम्ही नव्यानं सुरुवात केली, वाढतो आहे प्रतिसाद, चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. कारण आणि महत्त्वाची गोष्ट कशी काम राजकारणामध्ये सुद्धा समाजकारणामध्ये सुद्धा जे काम करत आहेत की नाही ते लोक पुढे दिसतात. आपल्याला वाटतं रे याला तर काही फारसं समजत नाही, याचा अर्थ तुम्हाला काही समजत नाही असं मी म्हणत नाही. हां तुम्ही म्हणाल की आम्हाला सोडून, मुख्य मुद्दा कसा आहे, हा गमतीचा भाग आहे. पण खरं सांगतो तुम्हाला, आपण सतत काम करत राहिलं पाहिजे. तुमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये व्याख्यानमालांचं पुणे भागामध्ये चांगलं हे आहे. याचं कारण कसं, तिकडे जोपासली गेली ना, ती अभिरुची जोपासली गेली तुमची, आणि त्याच्यावर काम करता करता होते, एका रात्रीतून होत नाही. आणि त्याच्यामुळे मी निघालो पुढे या क्षणापासून, मी निघालो पुढे या क्षणापासून, मी निघालो पुढे या क्षणापासून, या क्षणापासून, जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे, जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, अनसुदामा सही द्वारका पाहिजे, न्याय आता तरी. पुढचा शेर. सत्यनारायणा मी उपाशी इथे, मोजके शेर आहे का तू. सत्यनारायणा मी उपाशी इथे, सत्यनारायणा मी उपाशी इथे, सत्यनारायणा मी उपाशी इथे, मी उपाशी इथे, पंडिताला तुझ्या खारका पाहिजे, पंडिताला तुझ्या खारका पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे. एक शेर आहे पुन्हा. दोस्त झाली मने
थांबल्या दंगली सरकारी अहवाल. दोस्त झाली म्हणे थांबल्या दंगली, दोस्त झाली म्हणे थांबल्या दंगली, दोस्त झाली म्हणे, दोस्त झाली म्हणे थांबल्या दंगली, थांबल्या दंगली. मगाशी कडी सरांच्याकडची अतिशय चांगली होती, पण ती गडबड करून राहिली, मला लक्षात नाही आलं. तुमच्या प्रेमापोटी इतकं प्रेमानं तुम्ही खाऊ घातलं मग सरांच्याकडे, अध्यक्ष महोदयांच्याकडे, आणि मग ती घशाला. थांबल्या दंगली मग सूर्याला पुन्हा, मग सूर्याला पुन्हा धार का पाहिजे, न्याय आता तरी सारखा आणि शेवटचा शिर ऐकवतो. शेवटी जायचे त्याच एका घरी, शेवटी जायचे त्याच एका घरी, शेवटी जायचे त्याच एका घरी, शेवटी जायचे, शेवटी जायचे त्याच एका घरी, त्याच एका घरी. वेगळे 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 दार का पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, अन सुदामासही द्वारका पाहिजे. अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून सामाजिक न्यायाची ही जी लढाई आहे, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे या अर्थानं अनेक महापुरुषांनी कामं केली. आपल्याला कितीला ते करायचं आहे, आपली वेळ काय किंवा मी तसं ऐकवतो, तुम्ही सांगा. आणि तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं मगाशी म्हटलं मी की माझ्या हाताचं भट्टी आहे, माझ्या हाताचं आहे दारू, दे ओठ तुझे इकडे दे, माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सर्वांसाठी, रसिकांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी, कवींसाठी, लेखकांसाठी, अध्यक्ष महोदय सुद्धा आपले चांगले कवी आहेत, लेखक आहेत, आपल्याला माहिती आहे, अनेक लोक आहेत तिथे. कसं आहे की आपली भट्टी आपल्या, आपण निराश होण्याचं कारण नाही, रिकॉग्निशनची गरज नाही, रिकॉग्निशनची कोणाच्या गरज नाही. माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू, दे ओठ तुझे इकडे दे, दे ओठ तुझे इकडे दे. पूर्ण ऐका म्हणजे गझलची मजा. माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू, दे ओठ तुझे इकडे दे, चल पेग नव्याने मारो, माझ्यातच भट्टी आहे आणि पुढे हा ब्रँडच असली आहे. आता हे तुम्ही कल्पना करा, म्हणजे तुमचा कोणता आहे मला माहित नाही, अशी काही व्यवस्था अशी परिषदेत नसते ना, ती असते नाही, ते मला माहित नाही. हां त्या माझ्यासाठी नाही, विठ्ठल वाघ वगैरे आले त्यांच्यासाठी पाहिजे. चांगले अनेक लोक चांगले लोक आहेत, सज्जन लोकांना पाहिजे. तर असो, माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू, दे ओठ तुझे इकडे दे, चल पेग नव्याने मारो, माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू. आणि पुढचा शेर आहे का, हा ब्रँडच असली आहे, हा ब्रँडच असली आहे, शाहीर आणि संतांचा, हा ब्रँडच असली आहे, शाहीर. दोनच फिलॉसॉफी आहे जगामध्ये. संत म्हणतात हे सगळं नाशिवंत आहे, फार काही उड्या मारू नका, फार काही उड्या मारू नका, एक दिवस जायचं आहे, बरोबर आहे, चांगलं काम करून जा,
हे संत सांगतात. शाहीर म्हणतो तबीयत से जियो, कल साले को भूखे मरे तो भी चलता है, का आज तो पी लो. बरोबर आहे की नाही? आज तो तर ते या दोन फिलॉसॉफीज आहे. आणि त्याच्या पलीकडे तिसरा ब्रँड नाही आहे तुम्हाला. आणि म्हण हा ब्रँडच असली आहे शाहीर आणि संतांचा, हा ब्रँडच असली आहे शाहीर आणि संतांचा. झक मारत येईल दुनिया, मी हाक कशाला मारू माझ्यातच. अरे गंमत कशी आहे की संतांनी आम्हाला जे दिलेलं आहे ते फार मोठं आहे. मी सगळ्या कायद्यांच्या पेक्षा, सगळ्या याच्यापेक्षा, फिलॉसॉफीपेक्षा संतांची फिलॉसॉफी ही जी आहे, समतेची फिलॉसॉफी, मानवतेची फिलॉसॉफी, परोपकार, मानवतेमध्ये सगळं आलं. खरं म्हणजे समता आणि मानवतेमध्ये सगळं आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीनं जे जे साहित्य पुरस्कार करते ते खऱ्या अर्थानं साहित्य. आणि बाकीचं मग ठीक आहे, विद्रोह वगैरे तर आवश्यक आहे जीवनात. जिथे जिथे पाणी समजा किंवा घाण साचते असेल त्याला आपल्याला दूर करावं लागेल. ते आहे. एक नवीन एक मला वाटते नवीन माझं ते एक यूट्यूब दोन आहे, पण त्यातले एक यूट्यूब चॅनल आहे गार्गी मूव्हीज. त्याच्यामध्ये गाणी आम्ही टाकत असतो, कारण एक मराठी सिनेमा आणि एक हिंदी सिनेमा दोनचं प्लॅनिंग सुरू आहे. आणि त्या पद्धतीनं मग म्हणून मग आता ते एक यूट्यूब चॅनल वगैरे जे आहे त्याच्यात नवा एक अभंग, एक नाही त्याला गझलच आहे ती, पण अभंगाच्या पद्धतीनं त्याची चाल हे आहे की, पण मी साधी तुम्हाला सांगतो की नको तो टाळ तंबोरा, नको तो. आम्हाला लढायचं असेल आजच्या काळात तर कसं लढावं लागेल? नवी शस्त्र घ्यावी लागतील ना, नव्या पद्धती घ्याव्या लागतील. जुन्या पद्धतीनं चालणार नाही. घोडे घेऊन आलो तर चालणार नाही, भाले घेऊन आलो तर चालणार नाही. कुणी आहे का? आता भाले आपण काढण्याच्या आधी तो तिकडून आपल्याला उडवून देईल बंदुकीच्या गोळीनं. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामुळे नव्या पद्धतीनं नवी लढाई आपल्याला लढावी लागेल. त्याची शस्त्र वेगळी आहेत. लोकशाहीमध्ये शस्त्र जर कोणतं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं? सगळ्यात मोठं काय दिलं असेल? बाकी मग अनेक गोष्टी सांगतात, ते तर मोठंच आहे, वादच नाही आहे बाकी जे काही दिलं ते. पण मी त्याला सांगतो, तुम्हाला सगळ्यात मोठी ताकद जर कोणती दिली असेल, शक्ती जर कोणती दिली असेल तर एक व्यक्ती एक मत. याच्यापेक्षा मोठी ताकद आहे तुमच्याकडे, म्हणजे कोणाकडेच नाही आहे. एक व्यक्ती एक मत हे जे दिलेलं आहे. तुम्हाला डिग्री घ्यायला वेळ लागेल, तुम्हाला गाणं शिकायला वेळ लागेल, तुम्हाला खेळाची प्रॅक्टिस करायला वेळ लागेल, या सगळ्या गोष्टीला, चित्र काढायचं म्हटलं तरी चित्रकार सर आहे तिथे, मला वाटतं महाजन सर, तुम्हाला सगळं वेळ लागेल. पण तुम्हाला कविता लिहायला वेळ लागेल. कवी लोकांना तसं कधी कधी वेळच नाही ना, काही लिहितात कवी. मी कवी असल्यामुळे मला माहिती आहे. काही लिहितो आम्ही, एक पाय चंद्रावर, दुसरा पाय पृथ्वीवर, कुठे आहे ना. आणि ते कधी कधी फार मोठी बरं, ते आता जाऊ द्या, मी जास्त कवीबद्दल बोलत नाही. एक एसटीत एकाचा जीव गेला म्या पाहिलं. एसटी म्हणजे आता बस, आता मला तर लालपरी आली ना, लालपरी वगैरे नाही का आमच्याकडे, वऱ्हाडी भाषा तुम्हाला तर माहिती आहे. तर एक असाच नवकवी भेटतो त्याला, आणि मग तो, आणि कवी लोक कसे सोडत नाही तुम्हाला. एकदा तुम्ही त्याच्या तावडीचा यम सोडून देईल, यम सोड, कवी आहे सोडत. आणि तो एकाला नाही, 4 लोकांना एकाच वेळेस पकडतो. यम तरी एकालाच पकडतो, तर कवी सोडत नाही. मग तो सापडला, एसटीत जागा दिली त्याला बसायला, त्याला बरं वाटलं बिचारायला की बा जागा मिळाली. आणि जे सुनावणं सुरू केलं त्याला कवी, नवकवी म्हणजे नव्याने लिहिणारा कवी नाही, तो नवोदित कवी. नवकवी तर हे प्रकरणच वेगळं असते, म्हणजे कुणाला समजत नाही. जो लिहितो त्यालाही समजते की काय हा प्रश्नच आहे. आणि समीक्षक त्याच्यामुळे काहीच्या काही लिहितात, कशाला काही म्हणतात. मला समीक्षकांचं फार आश्चर्यच वाटते की हे कोणत्या धातूपासून बनवले समीक्षक, काही कळतच नाही. यांच्या मेंदूवरती संशोधन केलं पाहिजे. काही कशाला काही, म्हणजे आता जाऊ द्या, ते आता काय करतात, एवढं सहन करतो समीक्षकांनाही सहन करून टाकू, जाऊ द्या. पण तो गमतीचा भाग आहे. तर तो मग एसटीत एक भेटतो त्याला आणि बसवतो. आणि मग तो बसवल्यानंतर जो सुरू करतो, तर तो जो अनुभव आला तो थोडक्यात 1-2-4 गोळी ऐकवतो. आपल्या मित्राला सांगतो काय झालं ते. एसटीत एकाचा जीव गेला म्या पाहिलं स्वतः. एसटीत एकाचा जीव गेला म्या पाहिलं स्वतः. त्या एसटी मधला कंडक्टर हे नवकवी होता. एसटीत एकाचा जीव गेला म्या पाहिलं स्वतः. त्या एसटी मधला कंडक्टरही नवकवी होता. त्या कंडक्टरच्या कविता ऐकून ठार पॅसेंजर झाला. त्या कंडक्टरच्या कविता ऐकून ठार पॅसेंजर झाला. आणि यमापेक्षा आजकाल राजा कवीच डेंजर झाला.
तर असे कवी आहेत, त्याच्यावर कवी संमेलन वगैरे. पण अलीकडे गझलचं फार चांगलं आहे, मॅडमही गझल लिहितात. आणि गझलवाल्यांनी एक चांगलं केलं. तुम्हाला एक सांगतो, आपण साहित्य परिषदेचेच लोक आहोत, साहित्याचेच लोक आहोत, आपल्याला साहित्य समजते ना, असं समजायला हरकत नाही, बरोबर आहे. तर म्हणून आपण मराठवाडा साहित्य, आमच्या विदर्भ साहित्य संघवाल्यांना तर समजते असं आम्ही समजतो, आणि त्यांना फार समजते असा त्यांचा गैरसमज आहे. पण असो, तो गमतीचा भाग जरी असला तरी कसं आहे की ह्याच्यामध्ये कवितेच्या गझल सुरेश भटांना एकेकाळी कुणीही कवी मानायला तयार नव्हते. हे आम्ही अनुभवलेलं आहे, मला माहिती आहे. मी काही सुरेश भटांचा चेला वगैरे नाही, मी गझल लिहितो, पण ती माझ्या वेगळ्या पद्धतीची आहे. आणि सुरेश भटांची आणि माझी एक मैफल लोकमतनं घेतली होती, दोघांचीच मैफल होती ती, एका मॉरिस कॉलेजमध्ये, मी मोठ्या ग्रेस यांच्या कॉलेजमध्ये, ग्रेस सर जे आहेत ना त्यांच्या, तो भाग वेगळा, जाऊ द्या. पण मी तुम्हाला सांगतो, पण सुरेश भटांना कवी मानायला तयार नव्हता एकही समीक्षक. त्यावेळेसची असेल समीक्षा तर दाखवा मला, नाही. आता सुरेश भटांच्या नावाला जिकडे तिकडे सुरेश भटां, कसं आहे, जे आहे ते आहे ना, तुम्ही कसं नाकारता. कोण ते ठरलं बस आम्ही ते जाऊ द्या, त्या व्याख्या जुन्या, अरे नव्या व्याख्या लिहा ना, नव्या व्याख्या. आता आंब्याचं एवढं झाड असते, त्याला आंबे लागतात, पाहतो ना आपण. पूर्वी ते हे एवढं मोठं आंब्याचं झाड राहायचं, तेव्हा तरी आंबे लागायचे नाही. हे नवं बियाणं आलं ना. समीक्षकांनी या पद्धतीनं विचार केला पाहिजे, तो सगळ्याच बाबतीमध्ये. आपल्या मराठवाडा साहित्य परिषदेनं सुद्धा अशा लोकांच्या, नव्या लोकांना पुढे आणून, म्हणजे आणलं पाहिजे. तुम्ही चांगलंच काम करत असाल, निश्चितच याबद्दल वाद नाही, साहित्यिक लोक चांगलेच असतात, असं पुन्हा आपण एकदा समजूया, काही प्रॉब्लेम नाही. एकदा टाळ्या वाजवून टाका, कुठं एखाद्या वेळेस बोललं तर फार पाप होत नाही, बरोबर आहे की नाही. पण हे गमतीचा साहित्यिक आहेत म्हणून मी सांगतो तुम्हाला, साहित्यिकांचं फार मोठं खऱ्या, हे गंभीरपणे बोलतो मी, हे गंभीरपणे बोलता, गमतीनं बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या. पण मी तुम्हाला सांगतो की साहित्यिक अनेक तुकारामाने किती सहन केलं. तुकारामाने काय केलं, कोणाची प्रॉपर्टी लुटली होती, कोणाचं शेत लुटलं होतं, उलट तर आपलं तर सगळी सावकारकी वगैरे हे सगळं सोडून दिली होती ना, बरोबर आहे ना, लोकांनी तरी त्याला मारून टाकलं. महात्मा गांधींनी काय केलं होतं, इंग्रजांच्या बाबतीत लढत होते, इंग्रजांची लढत होते, आपल्या देशातल्या लोकांनीच मारून टाकलं त्यांना. मारणाऱ्यांचं काय महात्मा गांधींनी केलं होतं सांगा ना तुम्ही, अनेक नावं आहेत तुम्ही. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला, दाभोळकरांनी काय केलं होतं, दाभोळकरांनी काय केलं, पानसरेंनी काय केलं, कलबुर्गींनी काय केलं, पण मारून टाकलं. ठीक आहे, वो करते हैं, सांप है काटेगा, कुत्ता है काटेगा, हम लोगों को केअरफुल रहना पड़ेगा आम्हाला. आणि म्हणून एवढ्याच 60 झाडांनी एकी केली पाहिजे. नव्या फक्त वाकुळकर, आता तो माझा 2 तारखेला वर्ध्याला स्मशानभूमीतून कार्यक्रमाचा प्रारंभ आहे. कार्यक्रम स्मशानभूमीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचे आहे ना, आहे ते, त्याचं त्यांचं 30वं वर्ष आहे, 30वं वर्ष आहे. त्याच्या आधी सखे साजणी वगैरे झाली, त्याच्यामुळे अनेक भूतं पळून गेली सखे साजणीच्यामुळे स्मशानातली. मस्त, तिथं खूप गरजेचं, चांगला, तो एक चांगला उपक्रम असतो. आता फक्त वाकुळकर या कार्यक्रमाचं तिथे म्हणजे पहिला प्रारंभच तिथून आहे. त्याच्यामधल्या ज्या काही ओळी आहेत त्या तुम्हाला ऐकवतो फक्त, की एवढ्याच 60 झाडांनी एकी केली पाहिजे. बघा, विचार करा, एवढ्याच 60 झाडांनी एकी केली पाहिजे. जंगल शाबूत राहायचं तर कुऱ्हाड मेली पाहिजे. हे तुम्हाला करावं लागेल, नाही तर तुमको मरना पडेगा. कोणी वाचवणार नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. हे सगळं आहे, हे आश्वासनानं, हे जाहीरनामे काही खरं नाही. आणि म्हणून एवढ्याच 60 झाडांनी एकी केली पाहिजे. जंगल शाबूत राहायचं तर कुऱ्हाड मेली पाहिजे. साऱ्या कुऱ्हाडी खरेदी करू, साऱ्या कुऱ्हाडी खरेदी करू. काय ते साऱ्या कुऱ्हाडी खरेदी करू, मी विसरलो, मला वाटते मीच सांगितलं, मीच हो ते किती पाहिजे. साऱ्याच कुऱ्हाडी खरेदी करू, मीच सांगितलं त्याला काहीतरी. हां, साऱ्याच ताजं आहे. तुम्ही माझंही फार ते कोंबडी जशी अंडी पटकन देते त्याचं ऑनलाईन बनवू शकतो. त्याच्यासारखं माझ्या कविता अशा, म्हणजे मी तसं नाही लिहत, माझ्या कविता अशाच होतात, चालता चालता कशा माझ्याकडे, हे खरं आहे. त्याच्यामुळे लोकांना वाटतं एवढं सगळं मी इतकं लिहितो फटाफट फटाफट फटाफट, आपल्याला ते काही लागत नाही. हां, कोंबडीला तरी 1 दिवस वाट पाहावी लागते दुसऱ्या अंड्यासाठी. मला त्याच्यासाठी वेळ लागत नाही. म्हणजे
तर एवढ्यासाठी झाडांनी एकी केली पाहिजे. जंगल शाबूत राहायचं तर कुऱ्हाड मेली पाहिजे. साऱ्या कुऱ्हाडी खरेदी करू मीच सांगितलं त्याला. किती लोखंड लागते एका कुऱ्हाडीला? कुऱ्हाड खरेदी करायचं जर जंगलाने ठरवलं तर कुऱ्हाडीची किंमत काय अवकात आहे? ह्या सगळ्या 288 कुऱ्हाडी महाराष्ट्रात असतील. ह्या जंगलाने ठरवलं पाहिजे. जंगलाने ठरवलं पाहिजे. त्याच्या घरी 5 असतील, त्याच्या घरची मोलकरीण त्याला मत देत नाही. बरोबर आहे की नाही? मोलकरीनं दिलं ती जर फिदा असेल तर बायको देणार नाही. बायको 10 मतं आणखी खराब करेल. सगळा विरोधी पक्ष तर बायकोच असते घरामध्ये. म्हणजे बाकी जाऊ द्या. तुम्हाला मराठवाड्यात चांगला इतिहास आहे ना, अनेक आहे. आमच्या विदर्भामध्ये तर काही विचारूच नका. एकदा असे सगळे विलासराव देशमुख वगैरे आपले तिकडे पुण्याला ते असताना म्हटलं काय ते सगळं त्यावेळेस ते फार गाजलं होतं. ऐक ते मनोहरास गोपीनाथ बोलले. शरद पवार साहेब वगैरे होते पुण्याला, सगळे बसलेले होते. मग फुटाणे वगैरे होते. ते झालं तर त्यावेळेस विलासराव मनोहरास गोपीनाथ बोलले सही सही. ते बरखा प्रकरण गाजलं होतं. त्याच वेळेस मनोहरराव जोशीचं ते जावई पुण्याचं प्रकरण. मनोहरास गोपीनाथ बोलले सही सही. नको पुण्यात साजणी, नको पुण्यात जावई. त्याचं जावई पुण्यामध्ये मनोहरराव जोशीचा आणि बरखाई पुण्याची. बरोबर आहे की नाही? मनोहरास गोपीनाथ बोलले सही सही. नको पुण्यात साजणी, नको पुण्यात जावई. तुम्ही पुण्यास जायचे, मीही पुण्यास जायचे. तुम्ही पुण्यास जायचे, मीही पुण्यास जायचे. बारामतीतून कुणी चोरून पहायचे. तुम्ही पुण्यास जायचे, मीही पुण्यास जायचे. बारामतीतून कुणी चोरून पहायचे. जराशी संधी घेतली तरी उठेल आवई. नको पुण्यात साजणी, नको पुण्यात जावई. अशी ती गंमत आहे. हा जाऊ द्या. तर मी तुम्हाला ते सांगत होतो. तर नको तो टाळ तंबोरा, नको वारी तुकारामा. नको तो टाळ तंबोरा, नको वारी तुकारामा. विठूचे वाढले आहे. हे बघा त्या गजलेकडे लक्ष द्या. नको तो टाळ तंबोरा, नको वारी तुकारामा. विठूचे वाढले आहे, बीपी भारी तुकाराम. विठू टेन्शन मध्ये येऊन गेलेला आहे. विठोबा टेन्शन मध्ये येऊन गेलेला आहे. वारीमध्ये तलवारी घेऊन जेव्हा लोक धुमाकूळ करतात तेव्हा विठोबाला टेन्शन येणार नाही तर काय येणार सांगा तुम्ही? तो साधा सुद्धा विचार. तो तर आपल्या विटेवर उभा राहतो. मग त्याचं रक्षण करायचं आम्हालाच करावं लागेल ना. आम्हाला विचार करावा लागेल. आमची अक्कल गहाण ठेवून चालणार नाही. नको तो टाळ तंबोरा, नको वारी तुकारामा. विठूचे वाढले आहे, बीपी भारी तुकारामा. तिथे फांदीवरी कोणी पुन्हा राघू नवा मेला. तिथे फांदीवरी कोणी पुन्हा राघू नवा मेला. पुन्हा आसू पुन्हा टाहो, घरी दारी तुकारामा. किती शेतकरी आत्महत्या करतात. नभीच्या सावल्या बघुनी कशा धास्तावल्या गाई. काय फार वाईट आहे. नभीच्या सावल्या बघुनी कशा धास्तावल्या गाई. गिधाडे केवळ ही जमली किती घारी तुकारामा. कशाला पंढरी जाऊ नको स्वर्गात ही जागा. मनाची पंढरी प्यारी, मनाची पंढरी माझी. बाला तरी कोठे स्वातंत्र्य आहे का? खरे स्वातंत्र्य आहे का? विठोबाला तरी कोठे खरे स्वातंत्र्य आहे का? पहा बडवेच लुटती रे मजा सारी तुकारामा. नवा शपथविधी झाला, नवं अध्यक्षपद जाहीर झालं. कोणी इकडे बसा, कोणी तिकडे बसा, पटकन निघा, बोलू नका. पहा बडवेच लुटती रे. बरोबर आहे. हे सगळं समजून घ्या हे बडव्यांना. आणि म्हणून ही लढाई सोपी नाही आहे. इंग्रजांच्या विरोधातली लढाई सोपी होती कारण इंग्रज ओळखायला येत होते. ते बाहेरून आले होते. आता तुमच्या शाखेमध्ये घुसून ते गडबडी करतात. आमच्या शाखेमध्ये घुसून गडबडी करतात. वहिनींना वहिनी मी वांगी चिरून देऊ टमाटर चिरायला, कांदे चिरायला, लसूण चिरायला, एवढ्याच कामाचे. बरोबर आहे की नाही? तर हे करून करून ते घरामध्ये कशा पद्धतीने पोटपा. देशाचे तुकडे व्हावेत अशा पद्धतीचा पहिलेही ठराव मांडला गेला. आताही ते प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला सावध राहायला पाहिजे. हा देश जर तुमचा माझा आहे,
की आहे कशी म्हणावी देशात लोकशाही, खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले छुपे शिपाई, निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे होतात राजशाही. बलात्कार करून आला सुटला की त्याचे सत्कार होतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ॲब्स्टीन फाईल माहिती आहे, अनेक पंतप्रधान जाऊन राहिले, राजकुमाराला चालू अटक होऊन राहिली. आपल्या इथे आम्ही विश्वगुरु. कशाचे विश्वगुरु मला काही कळतच नाही. आता इथे आम्ही हे जे शोध लावले आपण, याच्यातली कोणती गोष्ट आपल्या याच्यातली आहे सांगा. मी सांगू, आध्यात्मिक दृष्टीने आपण स्ट्रॉंग आहोत, याच्याबद्दल वाद नाही. संतांची शिकवण आपल्यावरती, समतेची शिकवण, वारकरी संप्रदाय तर इतकं चांगलं उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये. वैज्ञानिक याच्यामध्ये आपण बोंबाबोंब आहे सगळी नुसती. आपले विद्यापीठं खाली चालले आणि तरी आम्ही सांगतो हे जे सगळं आहे ना. मला काय म्हणायचं आहे, मी इथे हा काय राजकीय मंच नव्हे, त्यामुळे मी तसं बोलणार नाही. पण तुम्हाला राजकारणाशिवाय विचार केल्याशिवाय जमत नाही. तुम्हाला हा समाज जर हे करायचा आहे, तुम्हाला हे बघा, या सगळ्याचे निर्णय राजकीय स्टेजवरूनच घेतले जातात. जे सत्तेमध्ये आहेत ते निर्णय घेणार. तुम्हाला 10 पर्यंत कार्यक्रम करू द्यायचा, 11 पर्यंत करू द्यायचा की काय करायचं, बरोबर आहे ना. म्हणजेच तुमच्या शिक्षणाच्याबद्दल, मुलांच्या शिक्षणाच्याबद्दल, मुलींच्या शिक्षणाच्याबद्दल, खाण्याबद्दल, पिण्याबद्दल, कपड्याबद्दल हे सगळे निर्णय कोण घेतो? राजकारणामधून घेतलं. त्याच्यामुळे तुम्ही राजकारणात प्रत्यक्ष पडा असं मी म्हणणार नाही, पण राजकारणामध्ये मत कुणाला द्यायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. मगाशी बोललो मी, पुन्हा ते आठवण करून देतो. आणि याच्यामध्ये गडबडी होत आहेत आपल्या. नाही आपला माणूस आहे, जाऊ द्या ना, लाडकी बहिणा लाडका भाऊ असं नका करू. माझं म्हणणं कसं आहे, बरं ते काही त्यांचं नाही आहे, ते त्यांच्या बापाचं नाही आहे. समजा दिलंही तर ठीक आहे, जाऊ द्या. मी इलेक्शनचं हे नसल्यामुळे म्हणू शकतो घेऊन घ्या म्हणून, पण विकले जाऊ नका. विठ्ठल वाघ म्हणतात त्या 2 ओळी सांगितल्या पाहिजे की आम्ही मेंढर यावं त्यानं हाकलावं. विठ्ठल वाघ म्हणतात बघा की आम्ही मेंढर यावं त्यानं हाकलावं, 5 वर्षाच्या बोलीनं होतो आमचा लिलाव. असा लिलाव होऊ देऊ नका. हे काम करणं, हे जे आहे, ही पताका आपल्या खांद्यावरती आपण मसापणाची घेतलेली आहे. कारण आपण प्रहरी आहोत, मानवतेचे प्रहरी आहोत, लोकशाहीचे प्रहरी आहोत. आणि म्हणून हे सगळं आपण करूया. मला असं वाटते की जाता जाता एक भारूड ऐकवतो आणि थांबतो. भारूड आपले R.R. पाटील चांगले सज्जन मंत्री होते. त्यांनी तंटामुक्त समित्या स्थापन केल्या होत्या आणि तंटामुक्त समितीमध्ये ते गावागावात भांडणं होऊ नये म्हणून गावातच मिटले पाहिजे भांडणं, म्हणून त्या तंटामुक्त समित्या होत्या. पण गंमत अशी की त्या तंटामुक्त समितीचं मेंबर कुणी व्हावं याच्यासाठी तंटे झाले. म्हणजे आपण किती महान लोक आहोत विचार करा तुम्ही. म्हणजे ज्या तंटामुक्त समित्याच स्थापन झाल्या की तंटे होऊ नये, त्याच्यामध्ये कुणी मेंबर व्हावं याच्यासाठी भांडण झाले आणि 3 मर्डर झाले. 3 प्रत्यक्ष मर्डर झाले. त्याच्यावरती मी लिहिलं होतं. भारूड अलीकडे लिहिलं जात नाही, पूर्वी ते लिहिलं जायचं. एकनाथ महाराजांचे वगैरे, नामदेवांचे वगैरे भारूड फार फेमस आहे. एकनाथ महाराजांचे तर आहेतच म्हणजे जास्त. तर ते बघा, कोंबड्या त्या याच्या तंटामुक्त समितीच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला आठवत असेल तर 2 असे कोंबडे दाखवायचे, कातीचे कोंबडे भांडणारे. कातीचे कोंबडे माहीत आहे तुम्हाला, ते कोंबड्यांची ती शर्यत लागते. कोंबडे असे कात बांधून ते हे करतात. तर त्याचा असा फोटो यायचा 2 कातीच्या कोंबड्याचा, आणि तो संदर्भ घेऊन भारूड. आणि मग खरं म्हणजे आपण जसं पहिलेच आभार प्रदर्शन हे करून टाकलं तर चांगली गोष्ट आहे, ही परंपरा चांगली आहे. आणि म्हणून मीही आधीच हे भारूडाच्या आधीच आभार सगळ्यांचे मानतो. पाटील सर असो किंवा म्हणजे मला ज्या पद्धतीनं इथे आपुलकीच्या नात्यानं आमचे भाऊसाहेब, आमचे देशमुख साहेब आहेत, सोनवणे सर आहेत, बाकी सगळे पदाधिकारी आहेत, सगळ्यांनी सतत हे या म्हणून आणि इथे आलो, तिथे घ्यायलाही आले. आता आज कार्यक्रम झाला तरी मला सकाळी सोडणार आहे तसं मी समजतो, बरोबर आहे. नाही तर इलेक्शनचं सगळीकडे घुसलं ना, झालं. आता मतदान झाल्यावर बसा बोंबलत, काय सांगता, बरोबर आहे की नाही. तर ते उद्या येतील माझ्यासोबत, मला हे चांगलं माहिती आहे. तर भारूड आभार मानतो सगळ्यांचे. आणि त्याच्या आधी भांड आता 2 कोंबड्या आठवा, गावागावातली भांडणं आठवा. भावाचं भावाशी भांडण, काकाचं पुतण्याशी भांडण, बहिणीचं भावाशी भांडण, मामाचं भाच्याशी भांडण,
शेतीच्या धुऱ्यावरून. इकडे झालं ते पडीत राहिलं त्याचं नाही, पण ते विधभर धुऱ्यासाठी हातभर धुऱ्यासाठी भांडणं, कोर्ट कचेऱ्या. सोडूंगा नाहीच म्हणते. 1 एकर विकलं, 2 एकर विकलं, 4 एकर विकलं, पण भावाला नाही सोडायला तयार. तो त्याच्या संदर्भात हा संदर्भ आहे तो. भांड भांडून वाटोळ केलं ग माझं कोंबडं कामातून गेलं. आपली अर्थव्यवस्था कशी लंबी झाली. शेतकरी पाटील म्हणजे आहे की नाही, आपण ते म्हणतो ना की पाटील की गेली ना पाटी राहिली, असं आपण म्हणतो की नाही. आमच्याकडे सगळीकडेच म्हणतात तसे. तर तसं आता सगळं शेतकऱ्यांचं तसं झालं ना. तो भांडू बिचारा गेला आणि त्याला पाटील म्हटलं की तो एकदम खुश. चहा पाहतो तुमच्याकडे, चहाची फार हे आहे. म्हणजे चहामध्ये काय मिसळतात मला माहिती नाही, पण एवढी गर्दी चहाच्या ह्याच्यावर. आमच्याकडे चहाच्या ह्याच्यावर नाहीच गर्दी. आम्ही इतके सामान्य लोक नाही आहोत विदर्भामध्ये. आमच्याकडे आम्ही मोहाचं म्हणजे आम्ही नैसर्गिक याचं आम्ही आयुर्वेद आणले. हा इशारा नाही आहे बरं. नाही तर तुम्ही म्हणाल की मुद्दाम तुम्ही सांगता म्हणजे काही तसं काही नाही आहे. हा, भांड भांडून वाटोळ केलं ग माझं कोंबडं कामातून गेलं. भांड भांडून वाटोळ केलं ग माझं कोंबडं कामातून गेलं. जित आहे का कळेना मेलं ग माझं कोंबडं कामातून गेलं. भांड भांडून वाटोळ केलं ग माझं कोंबडं कामातून गेलं. पुढे बघा. याच्या तंगडीत तंगडी घालते त्याच्या धुऱ्यात धुरा. याच्या तंगडीत तंगडी घालते त्याच्या धुऱ्यात धुरा. अन कोर्ट कचेऱ्या करून याचा झडून गेला पुरा. हे विकलं ते विकलं, बायकोचे दागिने गहाण ठेवले. याच्या तंगडीत तंगडी घालते त्याच्या धुऱ्यात धुरा. कोर्ट कचेऱ्या करून याचा झडून गेला पुरा. नांगरण नाही वखरण नाही पेरणी टळून गेली. नांगरण नाही वखरण नाही पेरणी टळून गेली. आणि भांडण तट्ट्या पायी याची कोंबडी पळून गेली. अलीकडच्या कोंबड्या हुशार आहेत, शिकलेल्या आहेत, प्राध्यापिका आहेत, वकील आहेत, बरोबर आहे ना. त्यामुळे त्या काही ऐकत नाही. नांगरण नाही वखरण नाही पेरणी टळून गेली. आणि भांडण तट्ट्या पायी याची कोंबडी पळून गेली. बायको घरी असली तरी याची मजा. तुम्ही सुद्धा गैरसमजात राहू नये. बायको घरी असली तरी याची मजा, पळून गेली तर डबल मजा. मी तुम्हाला सगळे मंत्र सांगतो, तुम्हालाही सांगतो, पण नंतर भेटा. आणि आमची कुठेही शाखा नाही. बायको घरी असली तरी याची मजा, पळून गेली तर मजाच मजा. कोंबडी पळून गेली तरी कोंबडं बिलकुल टेन्शन घेत नाही. कोंबडी पळून गेली तरी कोंबडं बिलकुल टेन्शन घेत नाही. वरून साऱ्या गावाला सांगते लगे रहो मुन्ना भाई. साऱ्या गावाचं थिएटर केलं ग, साऱ्या गावाचं थिएटर केलं ग माझं कोंबडं कामातून गेलं. जित आहे का कळेना मेलं ग माझं कोंबडं कामातून गेलं. भांड भांडून वाटोळ केलं ग माझं कोंबडं कामातून गेलं. आणि मला असं वाटते की या भारुडानंतर खऱ्या अर्थानं मी विसरलो होतो, एक शेवटची कविता ऐकवतो. शेवटचीच खऱ्या अर्थानं, कवी सोडत नाही असं म्हटलं पण त्या अर्थानं नाही, कारण आपला विषय जो आहे त्याला अनुसरून आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातली. कारण मी बहुतेक कार्यक्रमाचा समारोप माझ्या त्या कवितेनेच करतो. मगाशी त्या कवितेचा तर उल्लेख झाला की जहर खाऊ नका वगैरे, कार्तिकी गायकवाडच्या आवाजात ते आमच्या सिनेमाचं गाणं आहे, तर ते जाऊ द्या, ते नाही कळत. आता मी दुसरं गाणं आहे. या मातीची शपथ घेऊन जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे असं जरा लक्षात घ्या. आतापासून ही लढाई आपल्याला सुरू करावी लागेल. अमेरिकेचं टेरिफ वगैरे वगैरे आता सगळं माहीत आहे, ते तुम्हाला मी त्यावर बोलणार नाही. या मातीची शपथ घेऊन आज सांगतो तुला रे, बळीराजाच्या मोला, बळीराजाच्या मोला रे, बळीराजाच्या मोला. भीष्म कर्ण अन पांडव सारे, भीष्म कर्ण अन पांडव सारे, एक होऊया चला रे, बळीराजा. आता जे जे पांडव तर आहेतच, पण जे जे भीष्म, जे जे द्रोणाचार्य, जे जे कर्ण चुकीच्या ट्रॅकवर असतील त्यांना सांगा की आता लढाई सुरू झालेली आहे. आता लढाई झुंपली, सारे इशारे आपच. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची बळीराजाचं राज्य येऊ, आपण म्हणतो ना, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ आलं पाहिजे. आणि म्हणून
भीष्म कर्णान पांडव सारे एक होऊया चला रे बळीराजाच्या मुला. पुढे एका हाती रुमण घेऊ पुस्तक दुसऱ्या हाती उद्योगाचे बोट धरुनी बहरून यावी माती. आम्हाला याच्यावर विचार करावा लागेल. सरकारच्या भरोश्यावर फारसं राहू नका. उद्योगाचे बोट धरुनी बहरून यावी माती. विज्ञानाचे टॉनिक पुऱ्या विज्ञानाचे टॉनिक पुऱ्या मनास देऊ चला रे बळीराजाच्या मोला. बळीराजाच्या मोला रे बळीराजाच्या मोठा. एक पुढे जे जे लुटले ज्यांनी लुटले हिशेब घेऊ सारा जात पात धर्मास गड्यांनो मिळून ठोकर मारा. जे जे लुटले ज्यांनी लुटले हिशेब घेऊ सारा जात पात धर्मास गड्यांनो मिळून ठोकर मारा. आम्ही चाललो मातीत जातीपातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती आम्ही चाललो मातीत त्यांचा आभाळावर झुला रे बळीराजाच्या मोला. बळीराजा हात वर करून असे मला शेवटचं कडवं साथ द्या. बळीराजाच्या मोला रे बळीराजाच्या मोला. बळीराजाच्या मोला रे बळीराजाच्या मोला. आणि शेवटचं कडवं मी ओळ म्हणीन त्यानंतर तुम्ही रिपीट करा. ठीक आहे. आम्ही भोळे सांब राहिलो. आता थांबा मी इशारा करीन त्यावेळेस. आम्ही भोळे सांब राहिलो त्यांनी लुटली गावे बळीराजाचे राज्य गड्यांनो पुन्हा नव्याने यावे. अरे आम्ही भोळे सांब राहिलो त्यांनी लुटली गावे बळीराजाचे राज्य गड्यांनो पुन्हा नव्याने यावे. हे दिल्लीचाही 7-12 म्हणा. दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे. दिल्लीचाही 7-12 हे दिल्लीचाही 7-12 हवा तुला अन मला रे बळीराजाच्या मुला. बळीराजाच्या मुला म्हणा. बळीराजाच्या मुला. भीष्म कर्ण पांडव सारे भीष्म कर्ण पांडव सारे एक होऊया चला रे बळीराजाच्या मुला. बळीराजाच्या मुला रे बळीराजाच्या मुला. बळीराजाच्या मुला रे बळीराजाच्या मुला. धन्यवाद. आपण अतिशय चांगली संधी दिली ऐकून घेतलं त्याबद्दल आपला आभार आहे. धन्यवाद.